तर इथं तुम्ही पाहू शकताय की मी एक वाटीला थोडा कमी गूळ घेतला आहे, एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि सव्वा वाटी तीळ भाजून थंड करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आणि तीळ दोन्ही भाजून थंड करून घेतलेले आहे। त्याचबरोबर वेलदोड्याची ही पावडर आहे 1 चमचा आणि हे मी घरीच बनवते तूप। तर हे मी फक्त देवासाठी नैवेद्य ज्यावेळी करते ना त्यावेळी वापरते, त्यामुळे मग ह्याचा वेगळाच डबा आहे। तर आधी आता मी तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा इथं तीळ बारीक करून घेतलेले आहेत, तर खूप बारीक केलेले आहेत मी तीळ। त्याचबरोबर इकडं शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहेत, हे पण खूप बारीक केलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। तर बघा इथं मी तूप घेतले 1.5 चमचा, तर हा माझा चमचा मोठा आहे ना त्यामुळे मग 1.5 चमचा घेतलेला आहे। इथं पाहू शकताय तूप छान रवाळ असं निघालेलं आहे आणि कायम असंच निघतं बरं का। तूप आता छान वितळलेलं आहे। आता हे 1 वाटी गुळ आपण त्या तुपात टाकायचं आहे। गूळ आता छान वितळवून घ्यायचा आहे तुपामध्ये। तर इथं पाहू शकताय तुम्ही आपला गूळ असा वितळत आहे ना। आता हा छान वितळलेला आहे आणि आता ह्याला फेस येत आहे, तर अजून एक आपण 5 मिनिट ह्याला छान असं परतवून घेऊया। आणि इथं पाहू शकता आता ह्याला छान असं फेस आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे तीळ आणि शेंगदाणे जे बारीक करून घेतलेले होते ना ते टाकून घ्यायचे आहेत। ते छान मिक्स करायचे। तर आत्ताच आपण वेलदोड्याची पावडर टाकायची आहे जेणेकरून सर्व मिक्स होईल। छान असं हे मिक्स करून घेऊया। तर नमस्कार, मी कविता, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे। तर बघा आता संक्रांत आलेली आहे, म्हटलं चला तुमच्याबरोबर तिळाची वडी शेअर करावी, त्यासाठी मग मी इथं थोडीशी करायला घेतलेली आहे आणि खूप छान आणि टेस्टी होते बरं का। तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आणि गॅस मी मिडियमच केलेला आहे आणि शेवटी आहे ना गॅस मी पूर्ण बारीक केलेला आहे आणि मगच सगळं हे एकजीव मिक्स होईपर्यंत ह्याला मी मिक्स करत आहे। जोपर्यंत ह्याला चमक येत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही जास्त जरी मोठा गॅस केला तर ते करपण्याची शक्यता असते, त्यामुळे एकदम लहान गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथं ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आहे ना गरम गरमच ताटामध्ये टाकायचं आहे। आणि ह्याला व्यवस्थित असं इथं थापून घ्यायचं आहे। आता मी थोडं हाताला पाणी लावून घेते आणि हातानं ह्याला व्यवस्थित थापून घेते, कारण की चमच्याने इतकं छान असं होत नाही आहे। माझ्या यूट्यूब फॅमिलीला येणारे 2026 खूप छान आणि आरोग्यमय जावे। तर तुम्हाला इथे एक मला गोष्ट सांगायची आहे, बघा तुम्हाला पटते का, पटली तर घ्या, नाही तर सोडून द्या। आपले संस्कार जुने असले तरी चालेल, विचार व जगणं नवे असले तरी पण आपण जे वागतो तेही संस्कारी असले पाहिजे, कारण की आपण जसे वागतो तसेच आपली पुढची पिढी वागते आणि शिकते पण। आपण आपल्या मागील पिढीकडून काय काय चांगले शिकलो ते आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे, त्यामुळे आपले सण, रूढी, परंपरा जपले जातील आणि टिकलेही जातील। जुने ते सोने म्हणतात ते खरेच आहे।
त्यामुळे तुम्ही सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षामध्ये छान छान जगा व प्रत्येकजण नवीन स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न नक्कीच कराल ही अपेक्षा करते आणि मीही माझी स्वप्न पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। तर इथं पाहू शकताय छान असं आता हे मिश्रण थापून झालेलं आहे आणि त्याच्यावरती मी इथं तीळ पण टाकलेलं आहे आणि पुन्हा मी ते व्यवस्थित असं थापून घेत आहे। आता नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत हा जवळ आलेला आहे, त्यामुळं म्हणलं तिळाची आणि शेंगदाण्याची वडी तुम्हाला दाखवावं आणि घरात ही थोडीशी खायला होईल, त्यासाठी मग मी तर थोडीशी बनवलेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जेव्हापासून मी यूट्यूबमध्ये आलेली आहे तुमच्याकडूनही मला बरंच काही शिकायला भेटतं, तुम्ही छान छान कमेंट करता, त्याद्वारेही मला छान असं प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे मग मी असे व्हिडिओ बनवत असते। काही थोडा गॅप पडत आहे तर ते काही कारणांमुळं पडत आहे आणि ते कारणही छानच आहे, ते तुम्हाला मी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तर व्हिडिओ आपले तुम्ही पाहत चला आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र मैत्रिणी असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। तर अशा पद्धतीनं ह्या वड्या मी आत्ताच कट करून घेते, नाहीतर त्या एकदा सेट झाल्या ना नंतर कट होत नाहीत, त्यासाठी आता सेट करून व्यवस्थित डेकोरेशन करून मग तुम्हाला दाखवते। अजून ही वडी सेट झालेली नाही आहे तरी पण मी इथं तुम्हाला एक वडी काढून दाखवते। तर इथं पाहू शकताय सेट न झाल्यामुळं ती व्यवस्थित निघली नाही, पण छान टेस्टी आणि कुरकुरीत मात्र झालेली होती। तर अशा पद्धतीनं इतक्या जाडीची ही झालेली आहे। आता पुन्हा मी ह्याला व्यवस्थित असं इथं दाबते आणि ही सेट करण्यासाठी ठेवून देते।